मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावरती आहेत। पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्यरत दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारंभाला आज मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्यात पूरस्थितीमुळे शेतीची अवस्था भीषण झाली आहे। वातावरण बदलालाही शेतकरी तोंड देत आहेत। शेतकऱ्यांना या संकटातून सरकार बाहेर काढेल असं या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं। दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेल्या अंत्योदय तत्वानुसार केंद्रातील आणि राज्यातील रालोआ सरकार काम करत आहे असं ते म्हणाले। या प्रतिष्ठाननं आत्महत्याग्रस्त परिवारातील शेतकरी भगिनींना केवळ मदतच केली नाही तर रसायनांच्या अतिवापरामुळे उत्पादन गमावलेल्या शेतीसाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न देखील केला। त्यासाठी जीवामृतांचा उपयोग करून कमी खर्चाच्या नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग केले। त्यातून दीनदयाल सेवा प्रतिष्ठाननं दीनदयाल उपाध्याय यांच्या संकल्पनेतील शेतीचं प्रारूप तयार केलं असं सांगत मुख्यमंत्र्यांनी या कामाची प्रशंसा केली। तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाम रोडवर असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं। याशिवाय निळोणा इथल्या दीनदयाल प्रबोधिनीला देखील देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन सेंद्रिय शेतीचा प्रयोग आणि परिसराची पाहणी केली।